अवनीने 13 माणसं मारली अध्यक्ष महोदय. आमच्या इकडच्या बिबटनी 12 माणसं मारली. त्यांना प्रत्येकाला 6-6 किलो दररोज मांस खाऊ घालायचं, एवढं कसं शक्य होईल हे जरा मला पण या ठिकाणी विशेष वाटतं. तो जंगली प्राणी राहण्याच्या ऐवजी तो काही ठिकाणी तर माणसाळायला लागलाय, पाळीव झालाय. अहो ते माणसातच येऊन बसायला लागले. शेवटचं संपवतो अध्यक्ष, एका मिनिटात संपव. हा लास्ट अध्यक्ष महोदय, आमच्याकडून शेतीवर फार लोक बोलत नाही, तो 4 मी एकटाच बोलतोय. तुमचे आमच्या भाजपमध्ये शहरी लोक जास्त आहेत. तुमचं नाव नव्हतं तरी दिलं तुम्हाला. संपवतो अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागाबद्दल बोल. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आमच्या प्रस्तावामध्ये बिबटच्या बाबतीमध्ये मांडलंय. अध्यक्ष महोदय रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केलाय. अध्यक्ष महोदय रेस्क्यू सेंटर भारत देशातलं नाही, सगळ्या जगामधलं एकच आहे, ते खेड मंचरला आहे अध्यक्ष महोदय. आणि त्या रेस्क्यू सेंटरमध्ये कोणता मॅन हिटर झालेला बिबट उचलून पकडून आणून त्याच्यावरती हे करणे, उपचार करणे, एखादा बिबटचं पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाला असेल तर त्याला आणून तिथं ठेवणे, अशा पद्धतीचे उपचार करतायत. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझी विनंती, आता जयंत पाटील साहेब बोलत असताना त्यांनी त्यांच्या भागामधली बिबटची परिस्थिती सांगितली. अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये म्हणजे या ठिकाणी प्रस्तावात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याचाच उल्लेख झालाय. अध्यक्ष महोदय माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात सुद्धा 200च्या वरती 300च्या वरती या बिबटची संख्या झाली. अध्यक्ष महोदय बिबटला खूप घाबरतायत लोक, परंतु बिबटच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं आहे, आता शेड्यूल 1 मधून 2 मध्ये कधी येईल काय येईल मी नाही सांगू शकत अध्यक्ष महोदय. हे केंद्र सरकारचं काम आहे. आपण प्रस्ताव पाठवला असेल पाठवावा अशी माझी विनंती. परंतु फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट आणि वन्यजीव प्राण्याच्या बाबतीमध्ये कितपत केंद्र सरकार ऐकेल हा संशोधनाचा विषय. अध्यक्ष महोदय नेमकं बिबट पासून कशा पद्धतीने वाचायचं, एखादा दाऱ्यावरती शेतकरी जर गेला आणि तर त्याच्या मोबाईलवरून त्या ठिकाणी तिथं हॉर्न सारखा आवाज काढता येईल का, कंपन जरी आवाजाचे आले तरी सुद्धा बिबट येत नाही. बिबट अध्यक्ष महोदय जेवढा आपण माणूस त्याला घाबरतो त्याच्यापेक्षा बिबट सुद्धा माणसाला तेवढाच घाबरतो. आणि अध्यक्ष महोदय माझं म्हणणं असं आहे की मॅन हिटर 2020 मध्ये माझ्या तालुक्यामध्ये एक मॅन हिटर आला. अवनीने 13 माणसं मारली अध्यक्ष महोदय. आमच्या इकडच्या बिबटनी 12 माणसं मारली, त्यातली 2 माणसं माझ्या मतदारसंघातली गेली. अध्यक्ष महोदय हे माझी विनंती अशी की याच्या बाबतीमध्ये थोडंसं वन विभागाच्या मार्फत आपल्याला LED स्क्रीनवरती जाऊन त्या गावामध्ये जिथं बिबटचा वावर आहे त्या वावर असलेल्या गावामध्ये जाऊन लोकांच्या मनातनं त्याच्याबद्दलची भीती काढता येईल का, असे सुद्धा काही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. रेस्क्यू सेंटर करून म्हणजे सगळ्याच्या सगळे बिबट एका जागेवरती आणायचे, मग त्यांना प्रत्येकाला 6-6 किलो दररोज मांस खाऊ घालायचं, एवढं कसं शक्य होईल हे जरा मला पण या ठिकाणी विशेष वाटतंय. अध्यक्ष महोदय वन्यजीव प्राण्याकडनं हे झाल्याच्या नंतर आता अध्यक्ष महोदय काही दिवसापूर्वी माझ्या इथला 38-36 वर्षाचा मुलगा गोलाराड नावाचा, तर याच्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये घेऊ म्हणले. अध्यक्ष महोदय आपण काय करतो, 15 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये सुरुवातीला देतो आणि 15 लाख रुपये FD करतो. अध्यक्ष महोदय याच्या शासन निर्णयामध्ये थोडासा बदल होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष आई वडिलांना नेमके किती पैसे गेले पाहिजेत, त्यांच्या सौभाग्यवतीला किती गेले पाहिजेत, मुलांना किती गेले पाहिजेत याचा उल्लेख नसल्यामुळे अध्यक्ष महोदय या कुटुंबामध्ये थोडंसं आम्हाला जाणवतंय की ह्या दुर्दैवी घटनेच्या नंतर सुद्धा त्या कुटुंबामध्ये कलह वाढतोय. तर असा कलह वाढू नये त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल शासन निर्णयामध्ये करावा. आणि अध्यक्ष महोदय सरकारी नोकरी जर दिली तर ती चांगलीच आहे, परंतु लहान लहान लेकरं आहेत आणि त्यांची सौभाग्यवती आहे, ती जर कमी बी शिकलेली असेल अध्यक्ष महोदय,
लहानाले लेकरं मोठे व्हायला 15-15, 16-16 वर्ष लागणार आहे, तोपर्यंत क्लास 4 का द्यायनात, परंतु त्यांच्या त्या मयत झालेल्या माणसाच्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी नोकरी दिली पाहिजे, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मला बराच वेळ आपण संधी दिली, मी अधिकचं काही न बोलता तुमच्यासाठी तर मी वरती आलो. हा, तुम्ही आला. तुमच्यासारख्या सिनियर सदस्याला संधी मिळावी आणि तुमचे विचार सगळ्या ओके, महाराष्ट्राला कळावे म्हणून मी त्याच्याबद्दल वरती आलो. तुमचे आभार मानतो ना अध्यक्ष महोदय. बिबट हा जो प्राणी आहे, या प्राण्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती व्हायला लागली. पूर्वी जंगलामध्ये हा प्राणी होता, पण आता तो उसातच जन्मायला लागलाय आणि तो खालीच राहायला लागला. अध्यक्ष महोदय, 4.5 संपवतो मी. अध्यक्ष महोदय, तो जंगली प्राणी राहण्याच्या ऐवजी तो काही ठिकाणी तर माणसाळायला लागलाय. त्याच्यामुळं पाळीव झालाय. अहो, ते माणसातच येऊन बसायला लागले. आमच्या इकडं अध्यक्ष महोदय मातावळी, वनवेवाडी सारखे काही गाव आहेत, दडण जिथं आहे त्या भागामध्ये बिबटची संख्या फार वाढते. सन्मान्य सदस्य, आपण म्हणताय तो माणसाळलेला आहे, म्हणजे पाळीव प्राण्यासारखं त्याचं- माणसाळलेला नाही, पाळीव नाही. ते कोणीतरी म्हणलं होतं पाळावेत, ते त्यांना लखला, आम्हाला नको बरं का. पाळायचा वगैरे म्हणत नाही अध्यक्ष महोदय. थोडस माणसाच्या त्या ठिकाणी येण्याचा जास्त हे झालं. ज्या ठिकाणी डुकरांची संख्या जास्त आहे त्या डोंगरामधून बिबट खाली उतरत नाही, पण डुकरांची संख्या कमी झाल्याच्या नंतर मग ते शेळी, बोकड किंवा छोटा जो प्राणी आहे. माणसाच्या बाबतीमध्ये सगळ्यात धोका कुठे आहे अध्यक्ष महोदय? त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीचं जर एखादं काही दिसलं त्याला, तर ते त्याला सावज वाटतं. मग 2-2.5 वर्षाचं लेकरू जर चालत चालत बी आलं आणि ते जर पलीकडून आलं तर त्याला ते सावज वाटतं, कारण त्याच्या उंचीपेक्षा कमी असतं. ते अलगद ते लेकरून घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतं. असा काहीसा प्रकार त्या बिबटच्या बाबतीत आहे. काही लोक अजूनही साहेब वस्त्यावरती याच्यावरती राहणारे, आपण किती 100% शौचालय मुक्त केलं, म्हणजे हागणदारी मुक्त केलं, पण काही लोक अजूनही वस्तीवरती राहणारे वगैरे जर तशा पद्धतीने बाहेर गेली तर ते पण त्याला सावध वाटतं आणि तिथे सुद्धा तो अटॅक करतोय. तर याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, जनजागरण आणि LED मार्फत जागरण आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याला आल्याच्या नंतर परत कसं पाठवायचं, CCTV कॅमेरे अध्यक्ष महोदय, कुटुंबाच्या तिथं CCTV कॅमेऱ्याचे काहीतरी पर्याय काढला पाहिजे. वस्तीवर राहणाऱ्या लोकांना कॅमेरे आणणं गोरगरिबाला शक्य नाही अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला शक्य नाही. तर असे काही कॅमेरे वन विभागाच्या मार्फत, म्हणजे प्रोटेक्टिव्ह, आपल्या स्वतःच्या जनावरांचं उचलून नेतोय का, माणसाला उचलून नेतोय का, तो 150-200 मीटरच्या रेडियसमध्ये जर तो आला तर कोणत्या पद्धतीचा आवाज करायचा, अशा काही आवाज वगैरे करणाऱ्या मशिनरी शेतकऱ्यांना देता येतील का, याचा विचार 100% करावा. अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. सन्मान